मुंबईमध्ये आज महाविकास आघाडी मनसेचा विराट संयुक्त मोर्चातून मतदार यादीमधील घोळ समोर आणण्याचा प्रयत्न। विरोधकांचा मोर्चा राजकीय स्टंट। विरोधकांना बिहारमध्ये मतदार यादी शुद्धीकरण नकोय, महाराष्ट्रामध्ये हवंय, चंद्रकांत पाटलांची टीका। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाविरोधात आज भाजपचं मुका आंदोलन। अमित साटम, मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार, तर भाजपचे नेते मुके राहिले तर देश आनंदी राहील, अरविंद सावंतांची टीका। निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टामध्ये जाणार, 2 दिवसांमध्ये याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी। मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत जाण्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत दिली माहिती। राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून राऊतांना फोन करत प्रकृतीची विचारपूस। 0% व्याजदरानं पैसे दिल्यानंतर कर्ज फेडा, सारखं फुकट कशाला हवं, अजित पवारांचं मोठं विधान। आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून बोललो, अजितदादांच्या विधानामुळे वादाची शक्यता। सारखी कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाहीत, राजू शेट्टींचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर। मालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळेल असं धोरण ठरवा, शेट्टींचा सल्ला। एन्काउंटरची वेळ का आली, स्पष्टीकरण द्यावं लागणार, अतिरिक्त मदत घटनास्थळी असताना पोलीस आत का गेले, ऑपरेशनमध्ये सामील झालेल्या पोलिसांनाही उत्तर द्यावं लागेल, सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचा व्हिडिओ करत हल्ल्याचा आरोप, रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा। एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद। एपीआय अमोल वाघमारेंकडून हिरो बनवण्याचा प्रयत्न, हा एन्काउंटर नसून हत्या, कोर्टात जाणार असल्याचा वकील नितीन सातपुतेंचा इशारा, तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर, एनडीए उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार। आज बिहारमध्ये जवळपास 6 ते 7 प्रचार सभा पार पडणार। पलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी गठीत करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश, तर पीडिता आणि आरोपींच्या मोबाईलमध्ये चॅट धक्कादायक, जयकुमार गोरेंचा दावा। कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक, शस्त्रांची तस्करी केल्याच्या गुन्ह्यामध्ये कारवाई। पापला गुर्जर गँगवर कारवाई करताना सिकंदर शेख अटकेत। मुंबईमध्ये आता 4 ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याला परवानगी, वरळी जलाशय, लोखंडवाला बॅकरोड, गोराई आणि ऐरोली मुलुंड जोड रस्त्याचा समावेश। फक्त सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये दाणे टाकता येणार।